आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अशोक खरात प्रकरणातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट येते, कारण अशोक खरातचं आता ठाणे कनेक्शनही समोर आलंय। ठाण्यातील एक माजी अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होता। महेश अहेर नावाचा वादग्रस्त अधिकारी खरातच्या संपर्कात होता। महेश अहेर हा खरातचा भक्त असल्याचं आता समोर आलंय, त्यामुळे खरातचं ठाणे कनेक्शन देखील समोर आल्याचं पाहायला मिळतंय। नव ठाण्यातलं कनेक्शन आता अशोक खरात संदर्भात पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रिजवान शेख सध्या संपर्कात आहेत। रिजवान, महेश अहेर नेमका कोण होता, काय वादग्रस्त पार्श्वभूमी याची होती आणि खरातशी कसं कॉन्टॅक्ट होता? तन्मय, नक्की आपण जर पाहिलं तर दिवसानुदिवस अशोक खरात याचं प्रकरण जो आहे तो वाढताना दिसून येत आहे। ज्या पद्धतीने कासवडे पोलीस स्टेशनमध्ये ठाणे महापालिकेमध्ये लिपिक म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने तक्रार दिली की सहाय्यक आयुक्त माजी सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांनी जे आहे त्या महिलेला अशोक खरात याच्याकडे जे आहे ते भविष्य दाखवण्यासाठी घेऊन गेले होते आणि याच वेळी जे आहे ते अशोक खरात यांनी जे आहे ते मुद्दामून या महिलेवरती लिंबू फुरवला आणि याच वेळी जे आहे ते महिलेने त्याला विरोध देखील केला होता। परंतु ज्या पद्धतीने महिलेचा विरोध दर्शवण्याने देखील जे आहे ते महिलेचा लैंगिक अत्याचार जो या ठिकाणी अशोक खरात आणि महेश यांच्या माध्यमातून जो आहे तो झाल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी महिलेने केलेला आहे। खरं तर माजी सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांचं जर पार्श्वभूमी पाहिलं तर अनेक वेळा अनेक वादाच्या भोरात देखील सापडलेले आहे। अनेक वेळा आरोप देखील करण्यात आलेले आहे की महेश अहेर यांनी ठाण्यामध्ये अनेक जी जागा आहे ती महापालिकेला न सांगता जी आहे ती विकलेली देखील आहे। खरं तर ज्या पद्धतीने मुंब्रा येथील शिलफाटा परिसरामध्ये जो अनधिकृत बांधकाम मोठ्यावर करण्यात आला त्याला वरदहस्त जो आहे तो माजी सहाय्यक आयुक्त महेश अहेर यांचा होता, असा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला। परंतु महेश अहेर यांना नेमका कोणाचा वरदहस्त होता की महेश अहेरवरती जे आहे ते अद्यापर्यंत कुठलाही जो आहे तो कारवाई जो आहे तो राज्य सरकार किंवा ठाणे महापालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता। सध्या तरी महेश अहेर जे आहे ते रिटायर झालेले आहेत, तरीसुद्धा या महिलेने जे आहे ते पुढे येऊन जे आहे ते पुन्हा एकदा हे महेश अहेर आणि अशोक खरात यांच्यावरती जो आहे तो FIR दाखल केलेला आहे आणि ज्या पद्धतीने पुन्हा एकदा जो आहे तो महेश अहेर हा वादाच्या भोरात देखील सापडलेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीने या महिलेला न्याय जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून मिळणार तेच पाहण्यात येणार। सध्या तरी तन्मय, हा जो केस आहे तो क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलेला आहे। क्राईम ब्रांचच्या माध्यमातून जो आहे तो हा संपूर्ण जो तपास आहे तो योग्य रीतीने सुरू आहे। तन्मय, नक्कीच रिजवान, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणि अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल, प्रकरण म्हणावं लागेल, आणि यातनं काय काय नवे खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे।